पुस्तक दुर्गम्य भाग 33. पुण्याला आल्यावर दुसऱ्या दिवशीच बळवंतराव आणि अगरकर शाळेत रुजू झाले. जणू काही घडलेच नाही अशा थाटात बळवंतरावांनी वर्गात जॉमेट्री शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या त्या धीरगंभीर वृत्तीचे विद्यार्थ्यांना कौतुक वाटले. मात्र ते थोडेसे खट्टू झाले. आपल्या गुरुजींचे तुरुंगातले अनुभव ऐकावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण बळवंतरावांची शिकवण्याची पद्धत इतकी तार्किक होती की विषयांतराला वावच मिळत नसे. विषयांतर त्यांना रुचत नसे आणि जरी रुचले असते तरी जमले नसते. आगरकरांनी मात्र हसून खेळून मुलांशी खूप गप्पा गोष्टी केल्या. त्यांनी तोंड झाकणाऱ्या आपल्या मिशांवरून एकदा हात फिरवला म्हणजे मुले ओळखत की आता काहीतरी गमतीदार विषयांतर होणार. शास्त्रीबुवा निवर्तले आणि टिळक आगरकरांना शिक्षा झाली तेव्हा अनेकांना असे वाटू लागले की या ताठ्याने वागणाऱ्या तरुण मंडळींचे सगळे उद्योग कोसळणार. या अपेक्षेनं कित्येकांना आनंदाच्या उकळ्याही फुटल्या होत्या. पण प्रत्यक्षात मात्र उलटाच प्रकार झाला. टिळक आगरकरांच्या गैरहजेरीत आपट्यांनी शाळा उत्तम प्रकारे चालवली. त्यांनी आठवड्याची परीक्षा घ्यायची पद्धत सुरू केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक चांगली होत असे. शिवाय गोळे व वासुदेवराव केळकर हे 2 तरुण ग्रॅज्युएट शाळेला येऊन मिळाले होते. वासुदेवराव केळकर इंग्रजी मोठे उत्तम आणि रसिकतेने शिकवीत. विद्यार्थी त्यांच्यावर खुश होते. हरिभाऊ आपटे तर सारखा त्यांच्या भोवतीभोवतीच असे. शेक्सपियरच्या नाटकाची चर्चा करण्यात ते दोघे गुरुशिष्य अगदी रंगून जात. त्या दिवशी मधल्या सुट्टीत चहा घेताना आपटे फार उत्साहाने बोलत होते. बळवंतराव, आता शाळेसाठी तुम्ही एक कामगिरी करायला हवी. बळवंतरावांनी काहीशा तुटकपणे विचारले, ती कोणती? शाळेसाठी नवी मोठी जागा पाहायला हवी. पटावरचा आकडा 600च्या घरात चालला आहे. ही जागा आता अजिबात पुरत नाही. मुलांची फार गैरसोय होते. आगरकर हसते. या कामात आमचे बळवंतरावच योग्य. त्यांनाच ते साधतं. बळवंतरावांचा चेहरा गंभीर होता. साधलं न साधलं तरी मी ते करीन. हे उद्योग आपण हौसेने अंगावर घेतले आहेत तेव्हा अमकं एक काम मी करीन आणि अमकं काम करणार नाही असं म्हणायचा आपल्यापैकी कुणालाच अधिकार नाही. हा टोला आपल्याला आहे हे वामनरावांनी ओळखले आणि मानेची एक हालचाल करून त्यांनी तो उडवून लावला. आपल्या बाजूने ते काही तिखटसे बोलणार होते. तेवढ्यात नामजोशी म्हणाले, आम्ही आता बुडणार म्हणून सरकारी हायस्कुलातली मंडळी अगदी जिभल्या चाटत होती. पण त्यांचा पार फजिता झाला. आपट्यांच्या अंगात पुन्हा उत्साह संचारला. आता त्यांना तोंडवर करायला जागाच उरली नाही. खुद्द हंटर कमिशननंच मुळे आपल्याला शिफारसपत्र देऊन ठेवलं आहे. ह्या देशात आपल्या शाळेच्या तोडीची दुसरी शाळा मिळणं कठीण. इतकंच काय, पण परदेशी शाळांशी तुलना करावी इतका आपल्या शाळेचा दर्जा आहे. आगरकरांनी मान डोलवली. परदेशी शाळांशी झालेली ही तुलना त्यांना विशेष आवडली. ते म्हणाले, बाकी वामनराव, हंटर कमिशनपुढे तुम्ही आपली बाजू अगदी उत्तम प्रकारे मांडलीत. बळवंतरावांची मुद्रा गंभीरच होती. ही परकी लोकांची शिफारसपत्र ठीक आहेत, पण आपण ज्या उद्देशानं ही शाळा सुरू केली तो खरोखरच कितपत साध्य होतो आहे ते आपण तपासून पाहिलं पाहिजे. आपटे काहीसे कुर्याने म्हणाले, कोणत्याही दृष्टीनं पाहिलं तरी आपली शाळा कशातच उणी पडायची नाही. नामजोशांनी उपरणे सावरले. बळवंतराव, तुमच्या तुरुंग यात्रेचा आपल्या शाळेला कमालीचा फायदा होणार असा रंग दिसतो आहे. जो तो शाळेची चौकशी करतो. देणग्या देण्याच्या गोष्टी तर अनेक मंडळी करीत असतात. तेव्हा आता आम्ही एकदा फिरतीला निघेन म्हणतो. विशेषतः संस्थायी मंडळींकडून बराच लाभ होण्यासारखा आहे. बळवंतराव म्हणाले, लोकांचा पाठिंबा हेच आपलं खरं भांडवल. तो आपल्याला मिळाला आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा यातच आपलं खरं कौशल्य आहे. आगरकर एकदम उसळले. बळवंतराव, हल्ली या लोकांच्या पाठिंब्याचं स्तोत्र तुम्ही फारच गात असता. या गोष्टीचा असा मोह पडणं इष्ट नव्हे. त्यासरशी बळवंतरावही उसळले. मोहाच्या गोष्टी तुम्ही कोणाला सांगता गोपाळराव? मला? तेवढ्यात नामजोशी मध्ये पडले. झाले का तुमचे दोघांचे वादविवाद सुरू? पण सध्या तरी तुमच्या तब्येती ठिकाणावर येईपर्यंत या वादविवादांवर बंदी घालायची असं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे. आता काही दिवस तरी तुम्ही दोघांनी शांतपणा धरून विश्रांती घ्यायला हवी. यावर सगळीच मंडळी हसली आणि वादविवाद तेथेच थांबला. तुरुंगातून सुटून आल्यावर काही दिवस शाळेची वेळ सोडली तर बळवंतराव पुष्कळसे घरीच असत. त्यांना विश्रांतीची गरज होती. त्यामुळे आपल्या आवडत्या आरामखुर्चीत बसून वाचन करण्यात त्यांचा बराच वेळ जात असे.
या निमित्ताने शाळेत झोपायला जाण्याचा कार्यक्रम जो थांबला तो थांबलाच. आता प्रौढ पण आले होते. सारखी मित्रांच्या सहवासात राहायची कॉलेजातली हौस ओसरली होती. शाळा आता व्यवस्थित चालत असल्यामुळे तिकडे आता पूर्वी इतके लक्ष घालायची आवश्यकता उरली नव्हती. आणि काहीतरी घडत होते, पण त्यावेळी ते कोणाच्याच ध्यानात आले नाही. तुरुंगवासानंतर बळवंतराव आणखीन एक सूक्ष्मसा बदल झाला. घर आणि संसार या गोष्टींचे बळवंतरावांना थोडेफार महत्त्व वाटू लागले. यानंतर आपले लग्न झाले नसते तर बरे झाले असते असे उद्गार त्यांनी कधी काढले नाहीत. आपल्या गैरहजेरीत सत्यभामेने स्वतःलाच जी सक्तमजुरीची शिक्षा दिली होती तिचे परिणाम त्यांच्या डोळ्यात दिसत होते. शिवाय तिच्या पदरात एक मुलगी होती. संसार वाढतच जाणार होता आणि बळवंतरावांना तर त्यात लक्ष घालणे जमण्यासारखे नव्हते. पुन्हा यापुढे तुरुंगवास घडणार नाही अशीही खात्री नव्हती. तेव्हा सत्यभामेच्या सोबतीला आणि संसाराच्या बारीक सारीक गोष्टीत मदत करायला कोणीतरी माणूस हवे याची त्यांना खात्री पटली. बळवंतरावांचा धोंडू नावाचा एक 10-12 वर्षाचा भाचा कोकणात होता. कोकणातली त्याच्या घरची स्थिती विशेषशी बरी नव्हतीच. पुन्हा तिथे शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा बळवंतरावांनी त्याला पुण्याला आपल्या घरी आणून ठेवायचे ठरविले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ताबडतोब कोकणात पत्र गेले, मनी ऑर्डर गेली, सोबतीची व्यवस्था झाली आणि लवकरच धोंडू पुण्यात येऊन धडकला देखील. धोंडू स्वभावाने गरीब, सालस व प्रेमळ होता. तो सत्यभामेला संसाराच्या बारीक सारीक कामात मदत करू लागला आणि हळूहळू संसाराची पुष्कळशी नित्य व्यवहाराची जबाबदारी त्याने आपल्या अंगावर घेतली. स्वयंपाकघर आणि बैठकीच्या खोलीतले दळणवळण सुलभ करणारा टेलिफोन, बाजार मास्तर, जासूद, हिशेबनीस वगैरे नाना भूमिका तो पार पाडू लागला. सत्यभामेच्या डब्यातली साखर संपली की तो पिशवी घेऊन बाहेर पडे आणि बळवंतराव बाहेर जाणार असे दिसले की तो अंगरखा पागोटे घेऊन त्यांच्यासमोर उभा राही. सत्यभामेला तो मामी म्हणे आणि बळवंतरावांना दादा म्हणे. त्यामुळे पुढे इतरही सगळे त्यांना त्याच नावाने ओळखू लागले. धोंडूच्या आगमनाचा आणखीन एक परिणाम झाला. बळवंतराव सत्यभामेला आता आहोजाहो म्हणू लागले. धोंडूला घरी आणून ठेवल्यामुळे आपण आपली सांसारिक जबाबदारी पार पाडली अशी बळवंतरावांची समजूत झाली आणि तब्येत सुधारल्यावर ते पुन्हा सतत व्यापात गुंतून गेले. पण ते जरी असे मोकळे सुटले असले तरी त्यांच्या उपरण्याचे एक टोक आता संसार चक्रात अडकले होते. ते पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणार होते. कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांना सरकारने नगरच्या किल्ल्यात युरोपियन शरीररक्षकांच्या ताब्यात ठेवले होते. तेथे 25 डिसेंबरला त्यांची संतापाच्या भरात ग्रीन या शरीररक्षकाशी मारामारी झाली आणि ते मरण पावले. ती बातमी कळल्यावर आगरकर संतापाने बेभान झाल्यासारखे झाले आणि त्यांनी केसरीत लिहिले, आता झाल्या गोष्टींचा कथ्याकूट करून काही फायदा नाही. पुढे काय करावे याचा नीट विचार केला पाहिजे. आता जो दत्तक घ्यायचा तो बराच मोठा झालेला मुलगा घेतला पाहिजे. तो वेडा आहे किंवा नाही, आई पाहिल्याबरोबर चवताळतो किंवा नाही वगैरे गोष्टींची चिकित्सा करण्यास नीट होईल. असा मुलगा पाहून घेतल्यास काहीसा खाष्ट व अडाणी मिळेल खरा, पण मग त्याला घोड्यांचे चाबूक खाण्याची किंवा वाढलेल्या प्लीहेवर दाब बसल्याने डोळे पांढरे होऊन प्राणोत्क्रमण होऊ लागले असता तीर्थोदकाऐवजी व्हिस्की पिण्याची पाळी येणार नाही. ते कसेही असो, परंतु तारीख 25 डिसेंबरची ती काळरात्र, अहमदनगर किल्ल्यातील करवीर महाराजांचा तुरुंगवास, जवळ माया ममतेचे कोणी नाही अशा स्थितीत निराशेने बेफाम झालेल्या अर्धवेड्या महाराजांचा संताप व त्यांचा ग्रीनसारख्या अर्धांड धटिंगण सोजीराशी मारामारीचा प्रसंग हा सर्व देखावा डोळ्यांपुढे आणला असता मन अजूनही कावरेबावरे व उदास होऊन जाते. बळवंतराव ही बातमी ऐकल्यावर अत्यंत क्षुब्ध झाले. त्यांचा चेहरा नुसता वळलेल्या मुठीसारखा झाला. ते म्हणाले, एक यःकिंचित गोरा सोजीर कोल्हापूरच्या गादीच्या वारसाशी मारामारी करतो, त्याला ठार मारतो आणि तरी आमच्या प्रजेशी शांती ढळत नाही. आमचा स्वाभिमान आणि पराक्रम जागृत होणार तरी कधी आणि कसा? अस्वस्थपणे ते येरझारा घालू लागले.